सुप्रसंघाचे योजना विद्यालय। मी पूनम दांडेकर। विषय कार्यानुभव। आज मी तुम्हाला तोरणांचे विविध प्रकार दाखवणार आहे। त्यातील हे एक तोरण मी तुम्हाला करून दाखवत आहे। प्रथम वर्तमानपत्र घेऊन त्याची मधोमध अशी आपण घडी घालणार आहोत। टोकाशी टोकं नेहमीप्रमाणे जुळवायची आहे। ही घडी घातल्यानंतर आणखीन एका मधोमध घडी घालणार आहोत। ती पण टोकाशी टोकं पण जुळवायची आहे। आणखीन एक मधोमध घडी घालणार आहोत। एवढी छोटी आपण घडी घालून घ्यायची आहे। नंतर आता ह्याला डेकोरेशन पासून सुरुवात करायची। तर हा मी एक आपला टिंटेड पेपर घेतलेला आहे केशरी रंगाचा। तो मी ह्या मापाचा कापून घेतलेला आहे। तुम्ही सुद्धा असाच मापाचा कापून घ्यायचा आहे की जेणेकरून तुम्ही हा बघा हे वर्तमानपत्र आपलं झाकलं जाईल। हे करून झाल्यानंतर एवढी एक पहिली प्रथम क्रिया करून घ्यायची आहे। नंतर काय करायचं आहे की नंतर आपल्याला पानं तयार करायचे आहेत। पानं तयार करण्यासाठी हा मी इथे पोपटी रंगाचा टिंटेड पेपर घेतला आहे। त्याची मी एक पट्टी कापून घेतले आणि त्याची मधोमध अशी बघा घडी घाल 3/4 अशी एक घडी घालून घ्यायची आणि अजून एक मधोमध घडी घालून घ्यायची आहे। बघा हे 3 पानं झाले। ह्याच्या आधी मी वर्तमानपत्राचं असाच पानाचा आकार कापून घेतला आहे। आता हा पानाचा आकार कापून घेतल्यानंतर आपण इथे हा ठेवायचा आहे। अशा घड्या का बरं घातल्या? अशा घड्या घातल्याने आपल्याला सगळी सारख्या मापाची पानं मिळू शकतात। म्हणून ही कातर घेऊन आपण इथे ठेवून काय करायचं आहे पानाचा आकार कापून घ्यायचा आहे। तुम्ही आखून घेतला सुद्धा तरी सुद्धा चालणार आहे। डायरेक्ट कापून घेतलं तरी सुद्धा चालणार आहे। पण तुम्ही लहान आहात म्हणून तुम्ही ह्याचा आकार बाजूने काढून घेतला सुद्धा तरी चालणार आहे। बघा हे करून झाल्यावर बघा ही पानं तुम्हाला सारख्या आकारात मिळतात। बघा आणि हे कापलेलं पान आपण मधोमध पण कापून घेणार आहोत। पहिल्यांदा सगळी आपण काय करायची आहे तयारी करून घ्यायची आहे आणि मगच आपण तोरणाला सुरुवात करायची आहे। बघा ह्या पानाचा आकार आपण असा मस्तपैकी कापून घेतला। त्यामुळे काय झालं आपल्याला सारख्या रंगाची आणि सारख्या आकाराची पानं मिळाली। नंतर काय करायचं ह्याच्या डेकोरेशनसाठी मी आणखीन एक काडी घेतले। काडी म्हणजे काडी घेतले का तर नाही, मी वर्तमानपत्राची अशी सुरनळे बनवले। त्याची सुरणे घेतल्यानंतर मी मधोमध ही ती त्याला कापणार आहे। कापल्यानंतर बघा हे तुम्हाला अशी मिळते बरोबर आहे। आता हे झाल्यानंतर आपण लगेच त्याला काय करून घ्यायचा कागद लावून घ्यायचा आहे, कारण आपल्याला डेकोरेशनसाठी पण हवं आहे। मग हे आपण असं विविध प्रकारचे आणि तुम्ही आता बाहेरमध्ये कुठची तोरणं आणू शकत नाही आणि उगाच पैसे घालवायचे नाही। ह्यामुळे आपल्याला छानपैकी कायमस्वरूपी सुद्धा तोरण होऊ शकतं। बघा हे लगेच त्याला काय करून घ्यायचं आहे कागद गुंडाळून घ्यायचा आहे। सगळी तयारी करून घ्यायची, आधी सगळी तयारी करून घ्यायची आणि मगच आपण काय करायचं आहे तोरणाला सुरुवात करायची आहे। बघा इथे झाल्यानंतर हे मी हाताने कापून टाकलं आणि इथे काय केलं फेविकॉलचं गम लावला आणि हे मी इथे तयार केलं। हे एक तयारी झाली। बघा एक तयारी, 2 तयारी, ही 3 तयारी झाली। नंतर मी असंच क्रेप पेपरची अशी घडी घातलेलीच आपण एक घेतली शीट आणि तिला काय केले आहे बारीक बारीक काप दिले आहेत। काप दिल्यानंतर हे आपण शेवटपर्यंत हे काय करणार आहोत कापत जाणार आहोत। कापत गेल्यानंतर तुम्हाला बघा कापत गेल्यानंतर तुम्हाला हे आपल्याला अशी मिळणार आहे। हे बघा हे आपण असं उघडलं। आता काय करायचं आहे ह्याला लगेच काय करून घ्यायचं आहे फेविकॉल लावायचा। तुम्हाला बघा मी सगळं तयार केल्यानंतर तुम्हाला सगळं समजेल कसं दिसतंय काय दिसतंय, पण आपल्या डोक्यात पहिली संकल्पना असली पाहिजे की आपल्याला काय बनवायचं आहे काय करायचं आहे। बघा हे सगळं काही काही वस्तू आपण वेस्टमधनंच घेतलेले आहेत। काही आपण फक्त टिंटेड पेपर क्रेप पेपर ज्या अत्यावश्यक वस्तू तेवढ्याच आपण बाहेर आणल्या आहेत। बाकी जास्त काही आपण बाहेरनं घेतलेलंच नाही। आणि तसंही तुम्ही लेस कुरकुरेमध्ये उगाच पैसे घालता, ते न घालता आपल्याला तोरणासाठी तुम्ही ते पैसे वाचवू शकता। बघा नंतर हा एक चौकोनी कागद घ्यायचा आहे क्रेप पेपरचा हिरव्या रंगाचा, त्याची त्रिकोणात घडी घालायचे। त्रिकोणात घातल्यानंतर हे आपण अशी मधोमध आणखीन एक घडी घालायचे। आता ह्याला काय लावायचं आहे फेविकॉल लावून घ्यायचा आहे आणि तो ह्याच्या भोवती गुंडाळायचा आहे। म्हणजे बघा हे आपण झेंडूच्या फुलाला कसं असतं वरती हिरो बोंड असतं की नाही,
मग त्याच्या स्वरूपाचं हे जाळून झालं आहे बघा. हे बघा, ही आणखीन एक तयारी करून ठेवली. त्याच्यानंतर आपण हा एक चौकोनी कागद घ्यायचा आहे, टिंटेड पेपर घ्यायचा आहे, जो तुम्हाला घोटी पेपरचा का मिळतो हे तुम्हाला माहिती आहे. मग ह्याची आपण काय करायचे, मधोमध घडी घालायची आहे. मधोमध घडी घातल्यानंतर टोकाशी टोकं जुळवायचे. नंतर हे परत आणखीन एक मधोमध घडी घालायची आहे. ही घडी घातल्यानंतर आपल्याला हे बघा 4 भाग समान मिळतात. ह्या 4 भाग समान 1 2 3 4 हे 4 समान भाग बघितल्यानंतर त्यातला आपण हा एक भाग काय करणार आहोत, कापणार आहोत. आता भाग कापल्यानंतर हे बघा त्याची आणखीन एक मधोमध घडी घालायची आहे. बघा आणखीन एक त्यात आपण कापलेल्या तुकड्याचं काय करायचे, घडी घातल्यानंतर आपल्याला परत 4 छोटे छोटे 4 चौकोन मिळणार आहे. त्या 4 चौकोन बघा, हे 4 चौकोन झाले. ह्या 4 चौकोनाचे आणखी छोटे छोटे आपण हे तयार करून घेतले. आता ह्याची काय करायची, मधोमध त्रिकोणामध्ये घडी घालायची आहे. ही बघा घडी घातली. नंतर आणखीन एका मधोमध त्रिकोणामध्ये घडी घालायची आहे. दिसली का तुम्हाला सगळ्यांना. आता ही जी मधली रेषा आहे ना, ह्या मधल्या रेषेपर्यंत हे तो बघा दिसेल, तो छोटंसं दिसतंय पण हे तुम्हाला व्यवस्थित दिसणार आहे. ही आता एक घडी घातली, त्याच्यावरती ही दुसरी घडी घालायची आहे. बघा हे आपल्याला कान तयार सगळे झाले. दिसले कान हे सगळं तुम्हाला. आता हे तुम्हाला गोल राऊंडमध्ये कापायचं आहे. गोल राऊंड कापल्यानंतर तुम्हाला हे काय दिसणार आहे, छोटंसं फूल दिसणार आहे. बघा हे तयार फूल झालं, बरोबर आहे. आणि तसंच हे आपण दुसरं ह्याच रंगाचं दुसऱ्या त्याला कॉन्ट्रास्ट म्हणून आपण हे घेतलंय, त्याचं पण हे आपण असं फूल बनवून घेतलं. आता बघा ह्याचे जे उरलेले भाग असतात, बघा हे त्याचे उरलेले जे भाग असतात की नाही, काही भाग असतात त्याचे आपण काय करायचे, बारीक तुकडे करायचे आणि तो बरोबर इथे काय करायचं, मधोमध लावायचे आहेत. आता तुम्हाला बघा हा तुकडा उरलाय ह्याचा, हे बघा हे घ्यायचं आणि हे पण काय करायचं, इथे मधोमध इथे लावून घ्यायचं आहे. तसंच हे जे मला आपण मगाशी कापलो त्याचा सुद्धा आपण काय करायचं आहे, छोटासा एक तुकडा कापायचा आणि तो कशाला लावायचा आहे, पिवळ्याला लावून घ्यायचा आहे. दिसलं का तुम्हाला. असे हे करून झाल्यानंतर आता बघा काय करायचं आहे, हे सगळी पूर्वतयारी आपण करून घेतली, ह्याला म्हणतात पूर्वतयारी करून घेतली. आता काय करायचं, ही जी पट्टी मगाशी आपण बनवली होती, ह्या बनवलेल्या पट्टीला आपण काय करायचं आहे, पूर्ण स्टिक करायचं आधी नाही. काय करायचं, तर ही जी वरची पट्टी आहे ह्या वरच्या पट्टीला तुम्ही इथे काय करायचं आहे, फेविकॉल लावून घ्यायचा आहे. हे फेविकॉल नंतर ही घडी इथे पण चिकटवायची आहे आणि नंतर तशीच मागच्या बाजूला आपण पण तसंच चिकटवून घ्यायचं आहे. पण लक्षात ठेवायचं आहे, हे मधली घडी इथे चिकटवायची आधी नाही. कारण का, ह्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, अंतरावरती अशी पानं ठेवायची आहे. हे बघा हे अशी पानं ठेवून काय करायचं आहे, तुम्हाला छानपैकी चिकटवायचं आहे. आता हे बघा हे अशी आपण पानं ठेवून घेणार आहोत. अंतरावरती पण सगळं त्याची मापं घेणार आहोत, अंतरावरती आपण चिकटवून घेणार आहोत. आणि मग नंतर बघा हे अंतरावरती घेतल्यानंतर मग आधी थोडंसं चिकटवून घ्यायचं, पानाची साईज चिकटवून घ्यायची आणि नंतर मग बघा तुम्हाला कसं तयार दिसतंय ते तुम्हाला लगेचच दाखवते. मी तुम्हाला आपण काय काय केलं, त्या कृत्या कशा केल्या हे तुम्हाला मी दाखवत आहे. हे बघा हे तुम्हाला हे असं तोरण तयार झालेलं दिसणार आहे. आता हे तोरणामध्ये बघा आपण ह्याच्यामध्ये मी मगाशी तुम्हाला पिस्त्यांची सालं दाखवली नाही, पण पिस्त्यांची सालं ही आपल्याला घरगुती आपण जे पिस्ते खातो ते खाता. बघा तुम्ही लेस कुरकुरीसाठी उगाच 10-10 रुपये फुकट घालता, ते आईला सांगायचं आजपासून आम्ही खाणार नाही, आम्ही पिस्ते खाणार. बघा पिस्ते खाण्यात तुम्हाला पौष्टिकता पण मिळते आणि ती सालांचा उपयोग तुम्ही हा असा करू शकता. मगाशी आपण ती फुलं बनवली, ते फुलं पण पानावर चिटवली, पानाला स्केच पेननी अशा रेषा काढून घेतल्या. आपण ते मगाशी स्टिक केली त्याची बघा आपण स्टिक केली त्याच्या उपयोग आपण असा केला आणि असं हे लावून तोरण केलं आणि मग हे इथे पूर्णतः चिकटवून घ्यायचं आहे. ह्या बघा पिस्त्यांच्या सालींचा सुद्धा आपल्याला छानपैकी उपयोग झाला. ह्या आपण पानं कापली ते पानांचं झाला आणि हे आपण असं प्रकारे छानपैकी तोरण तयार केलं आहे.
आणि हे आपण असं पिस्त्यांच्या सालांचं तयार केलं. आता तुम्हाला कशाची आठवण झाली बघा. आता सण कोणता येतोय? दसरा हा सण येतोय. दसऱ्याला आपण विविध प्रकारची तोरणं लावतो. आता बाहेर जाऊन तुम्ही झेंडूची फुलं हे सगळे पाण्यामध्ये खर्च करणारच, त्यापेक्षा तुम्ही हे tinted पेपर हे सगळे आणून तुम्ही घरच्या घरी तोरण छानपैकी बनवू शकता. धन्यवाद.